गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. मातृभूमी ही संस्कारांची, वैज्ञानिक रणवीरांची कथा तयाच्या ऐकायाला ठरला फक्कड बेत, ठरला फक्कड बेत. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. देव देश अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी. स्फूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत. नमस्कार मित्रांनो, मी श्रुती वाघ आज तुमच्यासमोर मंगळागौरीची कथा घेऊन आलेली आहे. एक आटपाट नगर होतं आणि त्या आटपाट नगरामध्ये विद्याधर नावाचा एक व्यापारी राहत होता. आणि हा जो व्यापारी होता त्याच्याजवळ संपत्ती होती, धन दौलत सगळं होतं, सुबत्ता होती. त्याची पत्नी सद्गुणी होती, सुशील होती, सुंदर होती, संस्कारी होती. पण तरीसुद्धा त्याला कुठेतरी खंत होती. आता ही खंत कशाची, तर अपत्य प्राप्ती होत नव्हती म्हणून तो फार दुःखी राहायचा. आणि त्या दोघांनी ठरवलं की आपण देवीचं व्रत करायचं, देवीची उपासना करायची. आणि ती उपासना त्यांनी इतकी मनोभावे केली की त्यांच्यावर देवीची कृपा झाली आणि त्या कृपेतून त्यांना प्रसाद प्राप्त झाला, अपत्य रूपाचा प्रसाद प्राप्त झाला. आणि तो प्रसाद प्राप्त झाला पण तरीसुद्धा त्या मुलाला एक शाप होता. काय शाप होता, तर तो पुत्र 16व्या वर्षी सर्पदंशाने मरेल असा त्याला शाप मिळालेला होता. आणि या दोघांना चिंता लागून होती की आता काय करायचं बा, काय करायचं. आणि आता इतकी देवीची उपासना केली आहे, देवीनी आपल्याला हा प्रसाद दिला आहे, तेव्हा तो प्रसाद कसा गोड करायचा हे सुद्धा देवीच ठरवेल. आणि म्हणून ते दोघं देवीवर सगळा कारभार सोपवून आपलं रोजचं काम करत होते. आणि मग नियमाप्रमाणे 8व्या वर्षी त्याची मुंज झाली आणि त्यानंतर 16व्या वर्षाच्या आधीच त्याचा विवाह झाला. विवाह संस्कार त्याच्यावर झाले आणि त्याचा विवाह ज्या कन्येशी झाला त्या कन्येची आई ही मंगळागौरीचं व्रत करायची. आणि ते मंगळागौरीचं व्रत तिने इतकं मनोभावे केलेलं होतं की तिला ती देवी प्रसन्न झाली. आणि त्या देवीने तिला एक वर दिला होता की तुझी कन्या कधीही विधवा होणार नाही. आणि या वरामुळे तो जो मुलगा होता तो सुद्धा दीर्घायुषी झाला. आता दीर्घायुषी म्हणजे किती, तर तो 16व्या वर्षी जो मरणार होता तो 100 वर्षापर्यंत जगला, इतका दीर्घायुषी झाला. आणि त्या व्रतावर अनेक लोकांची श्रद्धा बसायला लागली, अनेक लोक ते व्रत करायला लागले. मग आता हे व्रत करायचं कधी, तर श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी हे व्रत केलं जातं. हे व्रत कोणी करायचं असतं, तर सवाष्णींनी करायचं असतं. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षापासून ते 5व्या वर्षापर्यंत हे व्रत करत असतात. आणि हे व्रत करत असताना हे पूजन कोणाचं करायचं असतं, तर उमा महेश्वराचं पूजन करायचं असतं. षोडशोपचारे त्याची पूजा करायची, मनोभावे पूजा करायची. पूजा होईपर्यंत उपवास धरायचा. पूजा झाल्यानंतर वडापुरणाचा नैवेद्य त्या उमा महेश्वराला दाखवायचा आणि तोच नैवेद्य प्रसाद रूप त्या स्त्रीनी ग्रहण करायचा मौन धारण करून. आणि या उमा महेश्वराची आरती सुद्धा 16 वातींनी करतात. आणि मग ही सगळी पूजा झाली, प्रसाद वितरण झालं, महाप्रसाद झाला की त्यानंतर सगळ्या सवाष्णी एकत्र येतात, सगळ्या लहान मुली घरातल्या एकत्र येतात आणि वेगवेगळे मंगळागौरीचे खेळ खेळतात. मग त्या खेळांमध्ये काय काय येतं, तर फुगड्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, सुपानी खेळ खेळले जातात, घागरीनी खेळ खेळले जातात, लाटण्यानी सासू सुनेचं भांडण सुद्धा दाखवलं जातं, होळी केली जाते, गाठोडं केलं जातं. म्हणजेच काय, तर प्रत्येक स्त्री ही आधीच्या काळी शारीरिक सुदृढ आहे, शारीरिकरित्या सुदृढ आहे, लवचिका आहे हे लक्षात येत होतं. आणि हे सगळे खेळ, हा सगळा घाट कशासाठी, तर
भक्ती हा तर उद्देश आहेच, पण पहिलेच्या काळी स्त्रिया फार घराच्या बाहेर पडत नसत, माहेरी फार जात नसत, आपल्या मैत्रिणींना भेटत नसत. मग पहिलेच्या काळी मुलगी ही फार लहान वयात लग्न करून घरी यायची. अगदी 9व्या-10व्या वर्षी तिचं लग्न व्हायचं. मग लग्न झाल्यानंतर त्या घरामध्ये ती रुळायला हवी. तर मग 9व्या-10व्या वर्षी मुलगी काय करते, तर अंगणामध्ये खेळत असते. मग हे सगळे खेळ ती आपल्या सासूसोबत, आपल्या नंडेसोबत, आपल्या जावेसोबत खेळत असताना त्या सगळ्यांची तिशी गट्टी जमावी, त्या घरात तिला रुळल्यासारखं वाटावं म्हणून हे सगळे व्रत करायचे, हे सगळे खेळ खेळायचे आणि तिला त्या घरामध्ये रुळवायचं, तिला त्या घरामध्ये नांदवायचं, खेळवायचं आणि तिला आपलंसं करायचं. हा या मागचा पहिला उद्देश. दुसरा उद्देश असा की यामध्ये एक सासू सुनेचं गोड भांडण सुद्धा दाखवतात आणि ते भांडण हे खेळापुरतंच असावं हा त्यामागचा उद्देश असतो. की खेळामध्ये कसं तेवढं आपण ते चित्र साकारतो आणि विसरून जातो. त्याप्रमाणे भांड्याला भांडं लागणारच, पण त्या भांड्याला कोच पडू द्यायची नाही हा त्यामागचा मुख्य उद्देश. आणि सगळ्यांनी एकत्र यायचं म्हणजेच काय, तर या आत्ताच्या काळामध्ये अगदी दर विकेंडला मुली असो मुलं असो नाईट आऊट करतात, डे आऊट करतात, सगळ्या मैत्रिणींसोबत त्यांचा स्टे असतो. मग हे सगळ्या स्टेची प्रथा आधीच्या काळी नव्हती. मग आपल्या मैत्रिणींना भेटण्याचा हा एकच असा एक सण होता की ज्यावेळी आपण आपल्या माहेरी जायचं. सासरी तर असतेच मुलगी, पण सासरहून माहेरी जायचं, आपल्या सगळ्या मैत्रिणींना भेटायचं, त्या मैत्रिणींसोबत उत्सव साजरे करायचे, सण समारंभ साजरे करायचे, हळदी कुंकू करायचं आणि सगळ्यांसोबत गप्पा मस्ती मजा व्हायची आणि भक्तीचा उद्देश सुद्धा सफल व्हायचा. म्हणजेच काय, तर आपल्या इथे होणारे सगळे सण उत्सव समारंभ रूढी परंपरा या मागासलेल्या नाही आहेत, त्यामागे काहीतरी दृष्टिकोन आहे. तो दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे तो उत्सव परत नव्याने साजरा केला पाहिजे. म्हणून आम्ही चला जाऊया गोष्टींच्या दुनियेत या प्रकल्पातून वेगवेगळ्या सणांचे उत्सवांचे महत्त्व तुमच्यासमोर घेऊन येत आहोत आणि त्यातलाच हा एक आजचा प्रयत्न तो म्हणजे मंगळागौरीच्या व्रताचा. आशा करते की तुम्हाला ही गोष्ट फार आवडली असेल. धन्यवाद. जाऊया गोष्टींच्या दुनियेत, जाऊया गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत.